महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईच्या चेंबूरमधून। चेंबूरमध्ये ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आमने सामने आलेत। रस्त्यावरील शाखेला ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते पोहोचलेत, तर शाखेबाहेर शिंदेंच्या शिवसैनिकांनी सुद्धा तीव्र विरोध या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूचे हे कार्यकर्ते आमने सामने आलेले दिसून येत आहेत। गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गिरीश, काय घडलंय नेमकं? नक्कीच निकिता, आपण जर पाहिलं तर चेंबूरमध्ये पांढरापोळ सर्कल इथे शिवसेनेची शाखा होती आणि माजी आमदार तुकाराम काते हे या शाखेचा वापर करत होते। मात्र उभाटा गट आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आता या शाखेला ताब्यात घेण्यासाठी आमने सामने आलेले आहेत। रस्त्यावरील शाखेला ताब्यात घेण्यासाठी हे सगळे तिथे पोहोचलेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेचा त्या ठिकाणी तीव्र विरोध सुद्धा होतोय। शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते आणि उभाटा विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं बोललं जातंय। प्रमोद शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, शाखेला लागलेलं टाळं उघडलं आणि यानंतर कुठे ना कुठेतरी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय। वातावरण सध्या आपण पाहतोय की तणावाचं निर्माण झालेलं आहे, त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। म्हाडाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत आणि या शाखेचा जो ताबा आहे तो उभाटा गट आणि शिवसेना या दोघांना 50-50% दिला जाईल असं सुद्धा बोललं जात आहे। आणि त्यामुळे आता नेमकं काय घडणार आहे? एका शाखेचे दोन तुकडे आणि दोन्ही मध्ये भिंत टाकून या दोघांनाही या शाखेचा वापर करावा असं बोलण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे मान्य करणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आज दोन्ही गटाचे जे नेते आहेत ते आमने सामने आले। दोन्ही गटाचे दिग्गज नेते समोरासमोर आल्यानं पोलिसांचा देखील व्याप वाढलेला आहे। परिसरामध्ये एका बाजूची जी वाहतूक आहे ती सुद्धा काही वेळासाठी विस्कळीत झाल्याची माहिती आहे। त्यामुळे नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच गिरीश, जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद।